कमी खर्चामध्ये करायचं म्हणलं ना काहीच नाही, खर्च लागत नाही, पैसा लागत नाही, फक्त डोकं लावून करायचं. आता हे बघा आपण कंपाऊंड केलं, कंपाऊंडला तुम्हाला सगळ्या लाकडाची मिळी दिसणार आहे. कसं शेळी पालन करायचं म्हणलं ना तर 2 ठिकाणी जागा पाहिजे आपल्याला, एका ठिकाणी नाही पाहिजे. मित्रांनो, शेळी पालन जर करायचं म्हणलं ना तर फक्त कमी खर्चामध्ये करायचं. कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. एक 9 ते 10 हजार रुपयामध्ये तुमच्या 10 शेळ्यांचं संगोपन आपण एका शेडमध्ये करू शकतो. तुम्ही एका शेळीपासून जरी शेळी पालन सुरू केलं 5 वर्षामध्ये तुम्हाला 50, 60, 70, 100 शेळ्यापर्यंत तुम्ही मजल गाठू शकता. शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना. आज नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, रात्री ज्ञानेश्वर भाऊ पाटील यांनी आपल्याला कमेंट केली होती की दादा म्हणे तुमचं सुरुवात कशी झाली शेळी पालनाची, किती शेळ्यापासून झाली, तुमचा शेड सुरुवातीचा कसा होता, किती रुपयामध्ये किती खर्च लागला होता सुरुवातीच्या शेडला, हे सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणे कमेंटला उत्तर देत नाही, तर खरंच कमेंटला उत्तर द्यायलाच पाहिजे. तर तुम्ही अशा कमेंट केल्या तर खरंच मला पण प्रोत्साहन भेटेल आणि मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या शेळीपासून सुरुवात केली, किती शेळ्यापासून सुरुवात केली आणि आज किती वर्ष झाले आपल्याला, आणि शेड कसा होता पहिला, किती खर्च लागला, सगळे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता आपण सुरुवात केली तुम्हाला सांगतो की ही जी शेळी दिसते की तुम्हाला, ही लंगडी, हे बघा ही शेळी, तर हिच्या आईपासून सुरू केली होती. ही एक होती आणि एक बोकड होता हिच्या खाली. तर त्या बोकडाला 2 होत्या आणि गावामधून आपण लॉकडाऊनमध्ये घेतली होती 2021मध्ये. लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस. तर त्यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगरवरून आलो इकडं आणि आपण शेळी पालनाला सुरुवात केली. त्या शेळीच्या आईपासून, ह्या लंगडीच्या आईपासून आपण सुरुवात केली होती. त्यावेळेस ही 15,500 रुपयामध्ये पाट बोकड होते. तर 15,500 रुपयामध्ये आपण घेतली होती. त्यावेळेस हे छोटाले होते, असे असतील समजा. तर ते बोकड मोठा झाला, चांगला मोठा झाला होता बोकड. पण त्याला काय झालं, त्याच्या आईनं त्याच्या बेंबट असतं ना जे अवघड जागा, तर त्या अवघड जागेवर शिंग मारल्यामुळे तो जखमी झाला आणि बरंच समजा सुधारायच्या गतीत नव्हताच. तर त्याच्यामुळं मग आपण काय केलं, व्यापाराला दाखवलं. व्यापाऱ्यानं त्याला 3,800 रुपयामध्ये घेऊन टाकला. अगोदर 1 दिवस अगोदर म्हणे 4,800, नंतर दुसऱ्या दिवशी जास्त गाळ दिसला 3,800 रुपयामध्ये देऊन टाकलं. त्याच्यानंतर आपली सुरुवात झाली नंबर 1ला, तिच्यापासून सुरुवात झाली. ती आता ही पाट आपल्याकडं आहे सध्या. त्याच्यानंतर आपण ती शेळी विकून टाकली, कारण तिनं काहीतरी खाल्लेलं होतं आणि तिला ते म्हणजे दिवसांदिवस वाळत चालली, त्याच्यामुळे आपण ती विकून टाकली. आता ह्या पाठीनं जवळपास आपलं 1.5 लाख रुपयाचा धन दिलेला आहे आणि हा सोन्या पण तिचाच आहे लंगडीचा. त्याच्यानंतर नंबर 2ला आपण घेतली होती ही जे बांडे पाठी दिसते का तुम्हाला, कुठे ते हे आतमध्ये असतील बघा. तर त्या बांड्या पाठी आहेत, त्यांच्या आई नंबर 2ला घेतली होती. हे बघा हे आहेत. तर यांच्या आईपासून आपण नंबर 2ला सुरुवात केली होती. तर यांची आई घेतली होती आपण 14,500 रुपयामध्ये. त्यांच्या खाली होत्या दोन्ही पाठी होत्या. तर तिनं भरपूर धन दिलं. नंबर 3ला मग आपण काय केलं, ही पाठी आमच्या चुलत्याकडं होती, पाठ होती, दुसऱ्यानं होती त्यावेळेस. तर त्यांनी आपल्याला अर्धलीने दिली. अर्धलीने 1 वर्ष सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्याला विकत दिली 5,000 रुपयामध्ये. आपण घेऊन टाकली, गाभण होती ती, आपल्याकडे तशी झाली. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपलं असं शेळीपालन सुरू झालं. एका शेळीपासून आपण सुरुवात केली आणि नंतर मग आपल्याला ज्यावेळेस, आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पहिली शेळी घेतली त्यावेळेस आपण काय विचार केला, लॉकडाऊन आलो होतो, मग म्हणलं आता यांना तर राहायला पाहिजे. मग आता आमच्या आपण काय केलं, जी एक शेळी घेतली ती 2-3 महिने आपण लहान बंधूकडे बांधली तिकडं. त्याच्यानंतर मग ही घेतल्यानंतर आपण काय केलं, म्हणलं आता आपल्या 2 शेळ्या आणि जवळपास टोटल 6 झाले. 2 शेळ्यांखाली 2-2 बकरं 6 झाले. मग आपण काय केलं, ह्याच ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतं का कंपाऊंड आपलं शेड, तर या शेडच्या ठिकाणी आपण काय केलं, या 6 मेढी दिसतात का, या सिमेंटच्या 6 मेढी एक मेढ आपल्याला 250 रुपयात भेटली. म्हणजे 1,500 रुपयामध्ये या मेढी
4 पत्र वरती आहेत ते पण आता सध्या 4 पत्र आणले होते. 4 पत्र 2000 रुपयाला एक पत्र पडलं 85 mm. तर 4 पत्र 8000 रुपयामध्ये, म्हणजे 8 आणि हे 1.5 9.5च्या नंतर आपण जाळी आणली होती. ती जाळी पण पडलेली आपल्याकडे, आता खराब झाली ती जाळी. चौकोनी जाळी आणली ती 2100 रुपयामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो 9500 आणि हे 11500 रुपये, 11600 रुपये हे झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बल्ल्या आणल्या होत्या आपण, 200 रुपयाच्या बल्ल्या आणल्या होत्या 3, म्हणजे ते 600 रुपये, म्हणजे असे 12000 रुपये. 12000 रुपये टोटली आपला खर्च झाला होता. टोटली आपण उभं करण्यासाठी आपण स्वतः केलं, त्याचं काही विषय नाही. समजा 4 पत्रापासून आपण सुरुवात केली होती. आज 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये पत्रामध्ये काढले. ज्यावेळेस आपल्याकडं समजा बाहेर कंपाऊंड करायची गरज आली त्यावेळेस आपण डायरेक्ट काट्या लावून आपण पहिले जुन्या पद्धतीनुसार 3 वर्ष त्याच्यामध्ये काढले. शेळ्या वाढल्या नंतर ते पिल्लं विकून बकरं विकता मग आपल्याला इथपर्यंत आलो. आज 2 वर्षी म्हणजे 2024मध्ये 2025मध्ये आपल्याला गायगोठ्याचं हे आलं स्कीममध्ये, आपण हे डायरेक्ट बांधून टाकलं. आणि हे जे शेड आहेत आता हे तुम्ही सांगा कमी खर्चामध्ये करायचं म्हणलं ना, काहीच नाही, खर्च लागत नाही, पैसा लागत नाही, फक्त डोकं लावून करायचं. आता हे बघा आपण कंपाऊंड केलं, कंपाऊंडला तुम्हाला सगळ्या लाकडाची मिडी दिसणार आहे. याला जर खासी अँगलनं करायचं म्हणलं ना, याला भरपूर खर्च लागला असता आपल्याला, जवळपास 30-35 हजार रुपये या कंपाऊंड करायला लागला असते. त्याच्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला झापडी, आता इथं कसं शेळी पालन करायचं म्हणलं ना, तर 2 ठिकाणी जागा पाहिजे आपल्याला, एका ठिकाणी नाही पाहिजे. रात्रीचा निवारा आतमध्ये शेडमध्ये आणि बाहेर सकाळी दिवसभर या असं काय म्हणते त्याला सफरी करायला पाहिजे. आता हे बघा सफरी आपण सगळं आपलं फ्रीमध्ये होतं. आता हे बांबू जे आहे ते बांबू जे आमच्या मेहनतून आणलेले घोडेगावून, आणि ह्या बल्ल्या ज्या दिसतात, बल्ल्या पाहिल्याची आपल्या या 5 वर्ष झाले बल्ल्याला, आता 6 वर्ष चालू आहे. ह्या मेढी पण पाहिल्याची. हे पत्र जुने घरचे, हे पत्र पण जुने आहेत. फक्त आपण याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का, ताडपट्टी आणि नेट, हिरवण जे नेट दिसतं हे ताडपट्टी आपण 3000 रुपयामध्ये आणलेली आहे, 12x30. आणि याला 3 वर्ष झाले जवळपास. 3 वर्षापासून बदलायचं काम नाही पडलं. मित्रांनो, शेळी पालन जर करायचं म्हणलं ना, तर फक्त कमी खर्चामध्ये करायचं. कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. एक 9 ते 10 हजार रुपयामध्ये तुमच्या 10 शेळ्यांचं संगोपन आपण एका शेडमध्ये करू शकतो. ती माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन. तुम्हाला जर माहिती लागत असेल नक्कीच कमेंट करा. 2 3 5 10 कमेंट जर आले आपल्याला तर आपण उद्याच्या व्हिडिओ ते शेअर करू. मित्रांनो, काही जरी अडचण असली तर आपल्याला नक्कीच कमेंट करायचा. कमेंटचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करत जाऊ. आपले व्हिडिओ मोटिवेशनल असतात. आपण काही असं अफरातफरी सांगित नाही. जे तुम्हाला चांगल्या कमी पैशामध्ये शेळी पालन सुरू होईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही एका शेळीपासून जरी शेळी पालन सुरू केलं, 5 वर्षामध्ये तुम्हाला 50 60 70 100 शेळ्यापर्यंत तुम्ही मजल गाठू शकता. फक्त सुरुवात तुम्ही एकीपासून करा. आणि राहण्याची जागा, जे काही शेळ्यांना शेड लागतो, कंपाऊंड लागतो, ते आवाढव्य खर्च करू नका. सुरुवातीला खर्च कमी करा. 10 15 20 शेळ्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यात बकरं विकून तुम्ही कंपाऊंड शेड कसा बांधायचा तर बांधू शकता. आपण हे स्कीममध्ये आलो होतो तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये 50,000 रुपये फक्त ते भेटले आणि 1 लाख रुपये आपण हे आपल्याला टाकले. कारण की आपल्याला इथं रूम पण लागत होती आणि शेळ्यांना शेड पण व्यवस्थित लागत होतं. त्याच्यामुळे आपण हे घरगुती पैसे टाकून केलेलं आहे. पण तुमच्याकडे जर ऐपत नसेल तर तुम्हाला सांगतो 10 शेळ्यांचं फक्त 15 ते 20 हजार रुपयामध्ये आपण 10 शेळ्यांचं तुम्हाला नियोजन कसं शेडचं करायचं हे कमीत कमी पैशामध्ये हे 100% सांगू. आणि ते पण कायमस्वरूपी तुम्हाला टिकण्यासारखं चांगलं एकदम बेस्ट. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतात आपले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओ शेअर केल्याबरोबर तुमच्या यूट्यूबला तुम्हाला बघायला भेटेल. आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, काही अडचणी असलं तर कमेंट करा. नक्कीच त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल. थांबतो इथं. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.